एकाच वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सारखा असतो का, अध्ययन सारखं असतं का? नाही. आणि एकाच विद्यार्थ्याचं सगळ्या विषयांवरचं प्रभुत्व सारखं असतं का? नाही. याला जबाबदार असतात काही अध्ययनावर परिणाम करणारे घटक. यातले काही घटक मानसिक आहेत, शारीरिक, सामाजिक, शैक्षणिक सगळे असतील. त्यातलंच एक उदाहरण घेतलंय ते म्हणजे अनुवंश, म्हणजे हेरिटरी, आणि दुसरा आहे परिस्थिती. आता अनुवंश म्हणजे काय, की जे आई वडिलाकडून त्या लेकराला जे भेटतंय ते, आणि त्यानुसार डिसाईड होईल की डोळे कसे असणार, उंची कशी असणार, बऱ्यापैकी मूळ रूप जे आहे, बेस जो आहे तो डिसाईड करणार आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी किंवा अध्ययनार्थी काय होणार आहे हे त्याच्या अनुवंशावर असणार आहे, का ते मूळ आहे, ते काय मूळ आहे, म्हणून हे वाक्य जे आहे हे बरोबर आहे. दुसरं की आईवडिलांमुळेच त्याला काय भेटणार आहेत, उंची, बाकीच्या गोष्टी, फिजिकल गोष्टी या त्याच्यामुळे डिसाईड होणार आहेत अनुवंशानुसार, म्हणून हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. दुसरं की आता मुद्दा येतो की बाळ जगामध्ये आलं, आता ते संसारात पडलं, परिस्थितीमध्ये पडलं, परिसरात पडलं, म्हणजेच परिस्थिती. हा दुसरा घटक अनुवंशानंतरचा, की संस्कृतीनुसार तो बाळचा विकास होणार आहे, बरोबर. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. पण आता अनुवंशानं जे भेटलं ते भेटलं, पण पुढं काय व्हायचं आहे याची दिशा तो विद्यार्थी, अध्ययनार्थी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे हे डिसाईड करणार आहे. म्हणजे वळण जे आहे, दिशा जी आहे, हे दाखवण्याचं काम परिस्थिती करतं. पण इथं दाखवलंय कोण, अनुवंश. त्यामुळं हे वाक्य चुकतं आणि आपल्याला विचारलं होतं असत्य, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 4.